आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करत रेकॉर्डवरील आरोपीच्या ताब्यातून अवैध अग्निशस्त्र आणि जिवंत काडतुसं जप्त केली आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील आणि त्यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली. रेकॉर्डवरील आरोपी अनिकेत गुंडा करांडे, वय वर्ष 24, राहणार विठ्ठलायाची वाडी, तालुका कवठे महांकाळ, हा नागठाणे फाटा ते वाळवा रोडवरील चोपण रस्ता परिसरात कमरेला पिस्टल लावून थांबलेला आहे. माहितीच्या आधारे LCB पथकाने सापळा रचून आरोपीला पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतला. पंचासमक्ष घेतलेल्या अंगझडतीमध्ये आरोपीकडून एक देशी बनावटीचा पिस्टल आणि एक जिवंत काडतूस आढळून आला. पोलिसांनी शस्त्राबाबत विचारणा केली असता आरोपीने हे पिस्टल स्वतःच्या सुरक्षेसाठी घेतल्याची माहिती दिली. मात्र त्याच्याकडे कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचं स्पष्ट झालं. या प्रकरणी भिलवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने 11 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सांगली जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्र बाळगणारे तसेच गंभीर गुन्हे करणाऱ्यांविरोधात अशी मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचं पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.